हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली दुसरी कथा आज आपण ऐकणार आहोत. ही कथा वृंदावन येथे राहणाऱ्या श्री हरिदास बाबाजी यांची आहे. खरं तर संपूर्ण त्रैलोक्य हेच श्री भगवंताचं आहे. असं असलं तरी सुद्धा आपल्या आंशिक रूपाने ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतरतात. श्रीकृष्णांची वेगळी वेगळी रूप वेगवेगळ्या ठिकाणी पूजली जातात. व्रजभूमीमध्ये ते लल्ला आहेत. जगन्नाथपुरीला ते सुभद्रा बलराम ह्यांच्यासह राजा म्हणून विराजमान आहेत. द्वारकेत ते द्वारकाधीश आहेत. तिरुपतीला ते बालाजी आहेत. तर महाराष्ट्रातील पंढरपुरात ते पांडुरंग आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी श्रीकृष्णांना सर्वात प्रिय आहे वृंदावन आणि त्यामुळं आंशिक रूपाने विराजमान असलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या त्यांच्या रूपांना कधीतरी असा मोह पडू शकतो की त्या रूपामध्ये आपण वृंदावनामध्ये जावं आणि तिथल्या भक्तांच्या सेवेचा आनंद घ्यावा. साधारण 200 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली. श्रीधामपुरी येथील श्री जगन्नाथजी यांना वृंदावन येथे जाऊन यमुना पुलींवरती वास करावा आणि तेथील भक्तांच्या सेवेचा सहवासाचा आनंद घ्यावा अशी इच्छा झाली. पण आता वृंदावनात भगवंत जाणार कसे? कारण भगवंत हे सर्वशक्तिमान जरी असले तरी भक्तांच्या इच्छेप्रमाणे जेव्हा ते एखाद्या विग्रहाचं रूप धारण करतात त्यावेळेला त्या विग्रहामध्ये उभे असताना त्यांच्या स्वतःच्या इच्छेने त्यांना त्या विग्रहाच्या रूपात दुसरीकडे स्वतःहून जाता येत नाही. त्यासाठी भक्तांनीच त्यांना न्यावं लागतं. आता ह्या जगन्नाथाला जर वृंदावनमध्ये जायला हवं असेल तर त्याला एखाद्या भक्तांनीच तिथे नेलं पाहिजे. आता याचं कुणातरी भक्ताला भगवंत हे निमित्त बनवणार. त्यामुळे वृंदावनामध्ये जाऊन तेथील भक्तांच्या सेवेचा प्रेमाचा रस घेण्यासाठी योग्य अशा भक्ताच्या शोधात हे भगवंत होते. वृंदावनामध्ये हरिदास नावाचे एक रामानंदी महात्मा यमुना तटावरती भजन भक्ती करीत राहत असत. भगवंतावर अत्यंत अनुराग असलेले असे ते महात्मा होते. दिवस रात्र परमेश्वराच्या चिंतनामध्ये ते बुडून राहत आणि त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या सगुण रूप दर्शनासाठी त्यांचे प्राण कासावीस होत आणि मग डोळ्यातून अश्रुधारा बरसत असत. त्यांची ही इच्छा शेवटी प्रभूने पूर्ण केली आणि श्रीकृष्णाने आपल्या अत्यंत सुंदर अशा दिव्य रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. त्या सुंदर रूपाकडे भान हरपून एकटक हरिदास पाहत राहिले आणि त्यांना एवढंही भान राहिलं नाही की परमेश्वराला नमस्कार करावा. त्या दर्शनाच्या आनंदाच्या उर्मीने ते इतके परिपूर्ण झाले की शेवटी त्यांची शुद्ध गेली आणि ते जमिनीवरती पडले. तेव्हा करुणानिधी श्रीकृष्णाने आपल्या स्वतःच्या हाताने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरती हात फिरवून त्यांना सचेत केलं. चेतना आल्यावरती हरिदास उठले आणि मग त्यांनी प्रथम परमेश्वराच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला. श्रीकृष्ण आपल्या अमृतवाई वाणीमध्ये त्यांना म्हणाले, हे वत्स, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे
आणि तुझ्या जवळ राहून तुझ्या प्रेममयी सेवेचा, रसाचा आस्वादन घ्यावं, ही माझी अत्यंत तीव्र इच्छा आहे. म्हणून तू आता जगन्नाथपुरीला जा. यावर्षी आषाढामध्ये तेथील जगन्नाथाचा जो जुना विग्रह आहे, तो बदलून तेथे नवीन स्थापना होईल. तो जुना विग्रह तू घेऊन ये आणि त्याची इथे विधिवत स्थापना करून माझी सेवा कर. असे म्हणून श्रीकृष्ण अंतर्धान झाले. ते दिव्य दर्शन, ते दिव्य रूप अंतर्धान झाल्यावरती आपले जणू प्राणच कुणीतरी काढून घेतल्यासारखे हरिदास पुन्हा कासावीस झाले. थोड्या वेळाने थोडी भावावस्था ओसरल्यानंतर त्यांनी दिलेल्या आज्ञेचं स्मरण त्यांना झालं आणि त्या आज्ञेमुळं त्यांनी धैर्य धारण केलं. मग आपल्या शिष्यांना बोलावून त्यांनी सांगितलं, की आपल्याला जगन्नाथपुरीला जायचं आहे. सर्वांनी तयारी केली आणि कीर्तन करीत ते जगन्नाथपुरीला निघाले. त्यावेळेला काही रेल्वे, बस अशा काही सुविधा नसल्यामुळं नदी, नाले, जंगल, पर्वत हे सर्व ओलांडत पायीच प्रवास करावा लागत असे. असा खूप लांबचा प्रवास करत ते शेवटी जगन्नाथपुरीला पोहोचले. जगन्नाथपुरीला ते जेव्हा पोहोचले, त्यावेळेला महोत्सव जवळ आलेला होता. 4च दिवसानंतर 36 वर्षानंतर हा जो आषाढ आलेला होता, त्या मुहूर्तावरती जगन्नाथजीचं कलेवर असं म्हणतात तिथं, म्हणजे जुना विग्रह बदलून तिथे नवीन विग्रहाची स्थापना करायची होती आणि महाभिषेक करायचा होता. लाखो यात्री दूर-दूरून आलेले होते आणि संपूर्ण शहरामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. हरिदासजी जगन्नाथजीच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी आपला सर्व दृष्टांताचं वृत्त त्याला सांगितलं. तेव्हा पुजारी म्हणाला, "महाराजजी, तुमचं बरोबर आहे, परंतु जगन्नाथजीचं हे जुनं कलेवर आता इथून पुढे आपण त्याचा विग्रहच्या ऐवजी कलेवर असा उल्लेख करू. कलेवर म्हणजे जुना विग्रह. तुम्हाला देण्याचा अधिकार मला नाही. आपण ह्याच्यासाठी इथल्या राजाला भेटा." तेव्हा हरिदासजी राजाच्या जवळ गेले. राजा जाणकार होता. हरिदासांचं तेजोमय चेहरा पाहून आणि एकंदर त्यांचं व्यक्तिमत्व बघून त्यांनी जाणलं, की हे मोठे संत आहेत. राजाने विनम्रतेने हरिदासांना नमस्कार केला आणि त्यांच्या येण्याचं कारण विचारलं. हरिदासांनी आपल्याला झालेला संपूर्ण दृष्टांत त्यांना सांगितला आणि जुना विग्रह किंवा ते कलेवर आपल्याला देण्याचा आग्रह धरला. परंतु राजा म्हणाला, "महाराज, तुम्हाला भगवंताची आज्ञा झालेली आहे, हे मला पटतंय, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. परंतु मला तशी आज्ञा झालेली नाही. त्यामुळं कायम अनेक वर्षे चालत आलेली जी रूढी आहे, ती मी कुठल्या आधारावरती मोडणार? त्याच्यामुळे प्रजेमध्ये एखाद्या वेळेस क्षोभ होईल. त्यामुळं तुमची प्रार्थना मी स्वीकारू शकत नाही. मला क्षमा करा." हे ऐकल्यावरती हरिदास खिन्न झाले. परंतु राजाचंही बरोबर आहे असा विचार करून ते समुद्राच्या तटावर गेले आणि तिथे बसून त्यांनी निश्चय केला, की जर श्री विग्रह मला मिळणार नसेल, तर आता ज्यावेळेला श्री विग्रह सागरामध्ये प्रवाहित केला जाईल, त्याच्याबरोबरच मी हे माझं शरीरही त्याच्याबरोबर समुद्रामध्ये लोटून देईन. समुद्र तटावरती अन्न आणि पाणी वर्ज करून अत्यंत प्रशांत मनाने भगवंताचं ध्यान करत ते त्या क्षणाची वाट पाहू लागले. त्याच दिवशी अर्ध्या रात्रीला जेव्हा राजा आपल्या कक्षामध्ये झोपलेला होता, त्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष जगन्नाथजी
त्याच्यासमोर उभे राहिले. ते म्हणाले, "ते महात्मा माझ्या आज्ञेमुळं कलेवर मागण्यासाठी तुझ्याकडे आले आणि तू त्यांचा तिरस्कार केलास. जा, त्यांची क्षमा माग आणि त्यांनी दिलेल्या आज्ञेचं पालन कर. आता इथून पुढे माझा हा जुना विग्रह वृंदावन येथे राहील." राजा भयभीत झाला आणि एकदम घाबरून जागा झाला. त्यांनी त्याच क्षणी आपल्या सेवकांना महात्म्याच्या शोधासाठी पाठवलं. सेवक हरिदासांना शोधू लागले. हरिदास त्यांना समुद्रावरती ध्यानस्थ अवस्थेमध्ये दिसले. ही हकीकत त्यांनी येऊन राजाला सांगताच तत्क्षणी राजा स्वतः चालत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणावरती माथा टेकवून त्याने हरिदासांची क्षमा मागितली आणि "तुमच्या आज्ञेचं मी पालन करीन आणि तुम्हाला तो जुना विग्रह देईन," असं वचन त्यांनी दिलं आणि त्याच्याबरोबर आपल्याला झालेला सर्व दृष्टांतही सांगितला. अभिषेकाच्या नंतर राजाने एका विशाल रथामध्ये श्री जगन्नाथजी, श्री बलदाऊजी म्हणजे बलराम आणि श्री सुभद्राजी यांचे विग्रह अत्यंत सुंदर पद्धतीने सजवून ठेवले. धनधान्य त्याच्यानंतर बरोबर नोकर-चाकर असं भरपूर लवाजमा देऊन या हरिदासांना आनंदाने निरोप दिला. हरिदासजी आणि त्यांचे शिष्य अत्यंत आनंदाने कीर्तन करीत करीत खूप दिवसांचा प्रवास करून वृंदावन इथे पोचले. वृंदावन येथील यमुनेच्या तटावरती जिथे ते पूर्वीपासून राहत होते, त्याच जागी राजाने दिलेल्या धनामधून त्यांनी एक सुंदर मंदिर उभारलं आणि त्यामध्ये विधिवत या 3 मूर्तींची स्थापना केली. आजही ते मंदिर आणि ते सुंदर श्रीविग्रह आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यासमोर यमुना वाहत आहे आणि खाली पक्का घाट बनवलेला आहे. त्या घाटाला जगन्नाथ घाट असं म्हणतात. वृंदावनातील भक्तगण हे त्या ठिकाणी आजही जगन्नाथाचं दर्शन घेऊन कृतार्थ होतात आणि जगन्नाथाच्या रथयात्रेच्या दिवशी आजही तिथे छोटीशी यात्रा भरते. अशा प्रकारे हरिदासजींच्या स्वप्नात दृष्टांत देऊन स्वतः हे जगन्नाथजी वृंदावनी येथे विराजमान झालेले आहेत. हरी ओम.